पुढची बातमी पाहूयात। नवी मुंबईतून मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। गेली 5 वर्ष झाली प्रशासकाचा कारभार होता, म्हणजे कोण कारभार बघत होतं हे सर्वांना माहिती आहे। त्यांनी शहराचं वाटोळं केलं अशी टीका गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केली आहे। गेली 5 वर्ष केलेल्या कामांचं ऑडिट करणार आणि हिशोब मागणार असंही नाईक म्हणालेत। तर पालिकेच्या 3000 कोटींच्या ठेवींवर डल्ला मारल्याचा आरोपही नाईकांनी केलाय। नवी मुंबईतील रस्त्यांवरून शिंदेंनी टीका केली होती, यावर नाईकांनी उत्तर दिलंय। एक वातावरण पूर्णपणे शिवसेनामय झालेलं पाहतोय आणि या ठिकाणी येत असताना जी काही दुरावस्था पाहतोय, या ठिकाणी मेन प्रमुख रस्ते चांगले आहेत, परंतु अंतर्गत रस्त्यांची फार वाईट परिस्थिती आहे आणि या नव्या मुंबईमध्ये परिवर्तन घडवेल, कारण या परिवर्तनाची गरज आहे। या 5 वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाल्याने त्याचं नेतृत्व कोण करतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही। म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा। इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी असं इन शॉर्ट याचं म्हणणं आहे। अरे मग ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना। मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे। अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो। जी एफडी मोठ्या प्रमाणात तोडण्यात आलेली आहे, 3000 कोटीची एफडी महापालिकेची होती, त्याच्यावरती डल्ला मोठ्या प्रमाणात नाही मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला, 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता। ज्याला मी आक्रमक झालो त्याच्यानंतर ते थांबलं आणि आता पुन्हा साधारणपणे 1800 कोटीपर्यंत 1000 कोटी आपण वाढवलेले आणि साधारणपणे 3-4 वर्षामध्ये 3000 कोटीपर्यंत मॅच करू। ते करताना विकास कुठे थांबणार नाही। दरम्यान लुटलेल्या पैशांचा हिशोब मागणार असल्याची टीकाही गणेश नाईकांनी केली आहे। मी बोलतोय या ठिकाणी महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाले, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिशोब किताब निश्चितपणे मागणार आम्ही।